आणखी एक महत्त्वाची बातमी, सातारा लोकसभा निवडणूक मला लढण्याची इच्छा आहे असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलेलं आहे। 2019ला मला महायुतीकडून उमेदवारी मिळाली होती असं पाटील यांनी म्हटलं। 2019ला 4.5 लाखाहून अधिक मतदान आपण घेतलं होतं असंही नरेंद्र पाटील यांनी म्हटलंय। माझी भाजपकडे उमेदवारीसाठी मागणी आहे असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलंय। नरेंद्र पाटील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। महायुतीचे नेते आहेत, तुम्ही सुद्धा मागणी करतायत साताराच्या जागेवरून लढवायची। ती जागा जी आहे ती आता कोणत्याही क्षणी उदयनराजे भोसले यांचा पक्षप्रवेश करून घेतल्यानंतर त्यांना दिली जाईल राष्ट्रवादीकडून, असं सुद्धा चर्चा सुरू आहे। पण तुमची मागणी आहे भाजपकडून तुम्हाला त्या ठिकाणी लढण्याची संधी द्यावी, काय म्हणाल? 2019ला ज्या वेळेला सातारामधून छत्रपती उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढायला उभे राहिले होते, त्यावेळेला शेवटच्या क्षणाला मला आदरणीय फडणवीस साहेबांनी, उद्धवजी ठाकरे यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावरती मला लढायला त्या ठिकाणी उभं केलं होतं। 4.5 लाखपेक्षा जास्त मतदान मी त्यावेळेला घेतलं होतं आणि म्हणून माझा कुठेतरी क्लेम आमच्या सातारा जिल्ह्यावरती आहे। आणि सातारा जिल्ह्याचा मी एक रहिवासी आहे, पाटण तालुक्याचा माझा कामगार चळवळ आहे, मी महामंडळामधूनही खूप काम केलेले आणि माझी पक्षाकडे मागणी आहे की ह्या वेळेला माझा विचार व्हावा। आमच्या कामगारांच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं एक शिष्टमंडळ महाराष्ट्र प्रदेशला भेट दिली होती। फडणवीस साहेबांच्या बद्दल मी त्यांना ह्या अगोदर बोललेलो आहे। म्हणजे प्रत्यक्षामध्ये आता साहेब जो काही शेवटचा निर्णय घेतील, अंतिम निर्णय हा साहेबांच्यावरती राहील आणि आम्ही फडणवीस साहेबांच्या निर्णयाची वाट पाहतोय। त्या ठिकाणी उदयनराजे यांना उमेदवारी मिळाली तर तुमचा विरोध असेल की सामंजस्याने त्या ठिकाणी तुम्ही काम कराल? आम्ही भारतीय जनता पक्षाचे छोटे मावळे आहोत। फडणवीस साहेबांनी, प्रदेश अध्यक्षांनी जर निरोप दिला तर मग ते जे निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम राहील। पण सातारकर म्हणून लोकांची माझी अपेक्षा आहे आणि मलाही वाटतं की सातारामध्ये एखाद्या सामान्य माणसाला संधी द्यायला काही हरकत नाही। आम्हाला लोकांपर्यंत काम करण्याची संधी मिळावी हीच आमची अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी।